तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज आपण एक हेअर ऑइल प्रिपेअर करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मेथी दाणे, आवळा पावडर, इथे तुम्ही फ्रेश आवळे पण घेऊ शकता कट करून, लवंगा, हे संत्र्याचं छिलका आणि लिंबाच्या छिलक्याची पावडर आहे, ती मी उन्हाळ्यातच करून ठेवली, काही कढीपत्ते, एक छोटी वाटी भरून मी कढीपत्ते घेतलेत, इथे जास्वंदाची पानं घेतली आहे। तुम्हाला जर फुले अवेलेबल होत असतील तर तुम्ही इथे फुलं पण घेऊ शकता जास्वंदाची। त्यानंतर कांद्याचं बी आहे, हे यालाच आपण कलौंजी देखील म्हणतो। त्यानंतर मी घेतलेला आहे भृंगराज पावडर, ही मात्र अवश्य तुम्ही तेलात घाला, केसांसाठी अतिशय चांगली आहे। हे रोजमेरीचे ड्राय लीव्स आहेत, ते देखील आपल्याला या तेलामध्ये घालायचे आहेत। आता एक 400 ml तेलाची बॉटल मी घेतलेली आहे। त्यानंतर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं तेल घेऊ शकता। जर केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही कडुलिंबाच्या पालाचा देखील वापर करू शकता, हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही अवश्य घाला। कोरफडचे एक पान घेतलेलं आहे, या कोरफडच्या पानाचे छोटे छोटे पीसेस तयार करून घेतलेले आहेत। आता जे पानं आपण घेतले होते त्यांना आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कडुलिंबाची पानं, कढीपत्त्याची पानं आणि जास्वंदाची पानं आपल्याला छान कट करून घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला लोखंडाची एक कढई घ्यायची आहे, कढई स्वच्छ पुसून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, मी 400 ml घेतलं, तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तेल घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला सगळ्या आधी पावडरी घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण जे काही पानं कट करून घेतली होती ती पानं देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत। सगळं एकदाच आपण टाकल्यानंतर याला छानसं हलवून घ्यायचं आहे। आता या तेलाला उकळी फुटायला लागते आणि नंतर आपण जेव्हा बघतो तेव्हा हळूहळू हे सगळे इन्ग्रेडियंट्स श्रिंक व्हायला लागतात। याचाच अर्थ असा आहे की त्यांच्यामधले जे काही पोषण तत्व होते ते या तेलामध्ये ते सोडायला लागतात। एक 5 मिनिटांनी याला गॅस ऑफ करून आपल्याला थंड करून यावर झाकण ठेवून रात्रभर ते तेल तसंच ठेवायचं, जेणेकरून या सगळ्या साहित्यातलं जे काही पोषण तत्व आहे ते या तेलामध्ये मिक्स होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे। याला गाळल्यानंतर आपल्याला याचा थोड्याशा पावडरी दिसायला लागतात, परत एकदा आपल्याला हे कपड्याच्या साहाय्याने देखील गाळायचं आहे। आता ज्या कंटेनरमध्ये तुम्हाला हे तेल ठेवायचं असेल त्या कंटेनरला कपडा बांधून घ्यायचा आहे आणि यामध्ये तेल गाळून घ्यायचं आहे। गाळल्यानंतर हे तेल असं दिसायला लागतं, जे की आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे। डॅन्ड्रफ, केसांचा पांढरेपणा जाण्यासाठी हे तेल अतिशय उपयुक्त आहे।